बाबू देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे. चला एक वाल्मिकरांचं करायचं काय? गुंडागर्दी नहीं चलेगी. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. न्याय द्या. धनंजय मुंडेला करायचं काय? दादागिरी नहीं चलेगी. गुंडागिरी नहीं चलेगी. देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा. देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा. फाशी धनंजय मुंडेला करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. धनंजय मुंडेचे आरोपी, धनंजय मुंडेचे आरोपी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आरोपीला फाशीची शिक्षा. शिक्षा. निवेदन आमच्याकडे तहसील ऑफिसला सादर केलेलं आहे. हे निवेदन आम्ही तात्काळ कारवाईसाठी शासनाला पाठवतो आणि त्यानुसार शासनाकडून योग्य ती कारवाई केल्या जाईल. चला धन्यवाद. आता आम्ही आमचे तुमचं आज जे निवेदन दिलं त्या संदर्भामध्ये जनतेला दोन शब्द काय सांगणार? चिखली शहर कडकडीत बनलं आहे. संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आज चिखली शहरामध्ये संपूर्ण राजकीय पक्ष, संपूर्ण समाज, संपूर्ण व्यापारी संघटना या बंदला पाठिंबा दिलेला आहे. या बंदच्या माध्यमातून सरकारला आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की जे आरोपी आहेत यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. यासोबतच या आरोपींना पाठीशी घालणारे जे धनंजय मुंडे आहे याला सुद्धा सह आरोपी करून त्याचा आमदारकीचा राजीनामा हा घेतलाच गेला पाहिजे. हे निवेदन आम्ही आज तहसीलदार यांच्या मार्फत सरकारला देत आहोत. जे निवेदन दिलं त्या संदर्भामध्ये काय सांगणार? आसाजोग येथील संतोष देशमुख याची जी निर्घुण हत्या करण्यात आली त्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी चिखली बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. सर्वपक्षीय सकल मराठा समाजाच्या वतीनं आज चिखली बंद झालेलं आहे आणि या ठिकाणी मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी माननीय तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे. आम्ही शासनाकडून ही अपेक्षा करतो की आरोपी जो आहे त्याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये त्याची नोंद घेऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. फाशीची शिक्षा झाली पाहिजे. फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आज निवेदन दिलं त्या संदर्भामध्ये जनतेला दोन शब्द काय सांगणार ताईसाहेब? बीड येथील मस्साजोग या गावाचे आदर्श सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज चिखली बंद कडकडीतपणे पाळण्याचं आवाहन सर्वपक्षीय सर्व नेत्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि आज आम्ही तहसीलमध्ये निवेदन देत आहोत. आमचं जे काही आवाज आहे ते शासन दरबार
कारभारी मोजवावं आणि जे काही याच्यामध्ये आरोपी आहेत यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। जेणेकरून जे बाकीचे जे गुन्हे आहेत यांच्यावर दहशत झाली पाहिजे, त्यांना अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी हिंमत झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये शांतता नांदली पाहिजे। यासाठी आज हे बंद पुकारण्यात आलेले आहे। संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कार्यवाही करावी आणि त्याचबरोबर या संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा असं आवाहन करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलो। आज आपण निवेदन दिलेलं आहे, मोठ्या आवाजामध्ये आपला आवाज शासनापर्यंत पोहोचला पाहिजे, काय सांगणार 2 शब्द जनतेला? स्वर्गीय संतोष बापू देशमुख यांच्यावर ज्या पद्धतीने जे अत्याचार झाले, त्यांना खून करून मारण्यात आले, अशा या आरोपींना कडक शिक्षा व्हावी याकरता चिखली शहरातील सर्व पक्षातर्फे आज बंद ठेवण्यात आले, कडकडीत बंद ठेवण्यात आले। त्यातला एक भाग म्हणून आमच्या चिखली शहर शिवसेनेच्या वतीनं पूर्ण त्यांना पाठिंबा देण्यात आला होता। तसंच संत सावतामाळी भाजी मार्केट व सर्व आडते व्यापारी असोसिएशन व किराणा असोसिएशन, सर्व चिखली शहरातील जेवढा बी असोसिएशन असेल सर्वांनी आज कडकडीत बंद ठेवून या सर्वांना, या आरोपींना फाशी व्हावी, फाशी शिक्षा व्हावी याकरता कडकडीत बंद ठेवण्यात आले। त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। काय सांगणार ताई 2 शब्द? या सर्व गुन्हेगारांना कडकडीत शिक्षा झालीच पाहिजे आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण जगभरात हे कृत्य घडायला नको अशी शिक्षा त्या लोकांना झाली पाहिजे। त्यासाठी सर्व धर्मीय बांधव आपण जमा झालेलो आहे, सर्व पक्षीय बांधव आपण जमा झालेलो आहे, सर्वांनी सहकार्य केलेलं आहे, सर्व भगिनी पण जमा झालेल्या आहेत। त्यामुळे त्या सर्वांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे गुन्हेगारांना आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना यांना न्याय मिळालाच पाहिजे ही विनंती। श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं उभे राहा। ओम शांती शांती शांती। पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय दबंग पोलीस अधिकारी आपल्यासोबत आहेत संग्राम पाटील साहेब। आज सर्वपक्षीय निवेदन दिलेलं आहे, तहसीलला आपण चोख बंदोबस्त ठेवलेला आहे, काय सांगणार जनतेला साहेब 2 शब्द? स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी चिखली शहरामध्ये सर्वपक्षीय सर्व नागरिकांच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आलेले होते। सदर बंदला जवळपास सर्व नागरिकांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यानंतर सर्व जनतेने प्रतिनिधींनी मिळून या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे। सदरचे निवेदन हे आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आम्ही संबंधित जे अधिकारी आहेत यांच्याकडे पाठवून चिखली शहरातील नागरिकांच्या भावना या त्यांच्यापर्यंत पोहोचून संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी पुढे कारवाई करण्यात यावी यासाठीचे निवेदन हे पुढे पाठविण्यात येईल। बंद हा शांततेत पार पडण्यात आलेला आहे, त्याबद्दल मी चिखली शहराच्या तमाम नागरिकांचे खूप आभार व्यक्त करतो आणि या पुढचा दिवस सुद्धा असा शांततेने जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। चिखली शहरामध्ये बंदोबस्ताच्या अनुषंगाने 1 पोलीस निरीक्षक, 5 पोलीस उपनिरीक्षक, 60 जवान, 10 महिला, 1 RCP पथक असा व 30 होमगार्ड असा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला होता। सदर बंदोबस्ताचे नियोजन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय विश्व पानसरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय महामुनी साहेब आणि बुलढाणा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावण्यात आलेला आहे व अतिशय शांततेच्या मार्गाने सदरचे बंद हा चालू आहे। धन्यवाद साहेब।